गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघालोय कोणत्या कामासाठी तर ते पुढे आपण बघूया. तर हा पसारा पटपट भरला. हा पसारा आमची करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अद्विका. ते ओतून देते आणि बाहेर निघून जाते. खेळणं ना करणं काही नसतं. पण इकडे माझं थोडंसं एडिटिंग चालू होतं. 5 मिनटं थांबा म्हटलं, हो ना तर हो म्हटले की आता पटकन उरकलं तर मी येणार, नाही तर मी येणार नाही. तर कसं बसंही पटकन मी उरकून घेतलं आणि अद्विकाचंही आवरून घेतलं. तर अद्विकाचं नाटकंही चालूच असतात की मी हे घेणार, मी ते घेणार, मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. सगळं नुसतं रडून रडून तिचं चालूच असतं. मग काय फायनली आम्ही घरातून निघालो. एवढ्या उन्हाचं आम्हाला जायला लागलं. तर ही गाडीवर बसताना तिचं नेहमीचंच असतं की माझी मीच बसणार आणि ती एकटी बसल्यावर तिला होणारा आनंद काही वेगळाच असतो. तर आम्ही असं निघालो आणि तिचं गाडीवरती बसून चालूच होतं की मम्मा मला हे घ्यायचं आहे, मम्मा मला ते घ्यायचं आहे. आणि हे आमचं एक बँकेत महत्त्वाचं काम होतं. ते उरकलं आणि त्या अद्विकाला पाणी बॉटल, मँगो ज्यूस असे काही काही दिसलं की लगेच ती म्हणाली मला पाणी बॉटल पाहिजे. आणि ती दिसल्याबरोबरच तिला तहान लागली. मग काय तिला घेऊन दिली आणि आम्ही एका शॉपमध्ये गेलो. तिथे मला घ्यायचे होते ड्रेस. तर मी इकडे ड्रेस बघत होते, कोणता छान दिसतोय, कोणता नाही, कोणता मला आवडला, कोणता नाही. तर चालू होतं आणि इकडे दोघांचंही चालू होतं की मला पण ड्रेस घ्यायचा आहे म्हणून. तर इकडे दुसऱ्या एका दुकानात आलो आणि तिथे पण बघत होतो की छान भेटतोय का ड्रेस ते. तर असे छान भेटले ड्रेस आणि फायनली आम्ही तिथून घेतले. आणि चला म्हटलं आपण काहीतरी खाऊन घेऊया. त्यासाठी आमच्या अद्विका म्हटली चल मम्मा आपण वडापाव खाऊन घेऊ. तर वडापाव खाण्यासाठी आम्ही गेलो आणि तिचं सॉस टाकून ते वडापाव खूपच आवडतं. तर त्यामुळे ती घासाला ती सॉस टाकून ते वडापाव खायची. तिला खूपच ते सॉस टाकून आवडतं. आणि नंतर मग म्हटली मला आईस्क्रीम घ्यायचं आहे. तर चला म्हटलं ते पण देऊ. आणि मग फायनली आम्ही घराकडे निघालो. आणि घरी आल्यावरती हे डोअरचं आणलं होतं ते ते बसवायचं चाललं होतं आणि अद्विकाचं बाहेर चालू होतं की आजीला दाखवायचं मला काय काय आणले, काय काय नाही. तर ती आजीला सांगत होती हे असं रंगवायचं, ते तसं रंगवायचं. परत नंतर मी ते वॉटर कलर आणले होते ते तिला शिकवत होते की पाण्यात ब्रश बुडवून घ्यायचा आणि त्यात कलरने लावून द्यायचा, म्हणजे ते हे होत नाही. आणि नंतर चला म्हटलं आपले ड्रेस आपले कसे दिसत आहेत ते बघूया. मस्त असे फिटिंग हे नव्हते तरी पण म्हटलं घालून बघूया. तर असे दिसत होते. तर कसा वाटला हा व्लॉग? तर भेटू आपण पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.